आपला निरोप मिळाला आणि तात्काळ आला. हा शस्त्रास्त्र स्पर्धेदरम्यान आपली प्रकृती बिघडल्याचे कळले. राजपूत पुत्राची राजमातेला आठवण का बरी व्हावी? काय करणार, तुझा धनुर्विद्येचे ते कौशल पाहिलं, संतोष वाटला. अंग देशाचा राजा म्हणून तुझा राज्याभिषेक झाला. तुला आशीर्वाद द्यायला मीच तेथे येणार होते, पण माझ्या आजारपणामुळे तुला शेती बुलावले. बाळा, भीमा अर्जुनाने तुझा अपमान केला, क्षमा कर त्याला. कष्ट ठेवू नको मला. बाळा, कोणतरी यांनी दुखावला आहे. वाटल्यास माझ्या पुत्राच्या वतीनं क्षमा राजमाते, क्षमा करा. आपल्या मनाला यातना द्यायच्या माझ्या स्वप्नीही नव्हतं. स्त्रियाकडून सदैव स्तुतपुत्र म्हणून माझी अवहेलना होतच असते. माझ्या जन्मदात्रीने त्यागलेला कर्दमातला कीटक. नाही वत्सा, बाळा, तू माझा धर्मपुत्र आहेस, मानसपुत्र आहेस. तू माझा, तुला त्यागणारी तुझी भक्ती माता परिस्थितीने विवशच नाही. तुझ्या आठवणीने जिवंतपणे तिला क्षमा दे. मला करते माता. समज समज राजमाते, समजणे आणि असणे याच्या धरती आकाशा एवढा फरक आहे. माझी राधाई आपल्याला माता समज असं कधीच सांगत नाही. राधे आहे मी, राधे. कर्ण आणि अर्जुन एकाच मातेचे पुत्र असू शकत नाही. अर्जुन माझा बंधू नाही. हा माझा अंतःकरणापासूनचा उद्धार आहे. क्षमा राजमाते, आपल्या मनाला यातना द्यायच्या माझ्या स्वप्नीही नव्हतं. ठाणेपणीच माझ्या मातेने त्यागलेला नव्हतं. माता या शब्दाचीच घृणा वाटते मला. माझी माता कोण माहित नाही, पण तिने माझ्या स्वार्थी मातेने दिलेला हा मनुष्य देह अशात मिळवतोय मी लोकांची अवहेलना पेक्षा सहन. तुझं मन माझ्यासमोर मोकळं केलं, फार बरं वाटलं. माझा धर्म अंग देशाचा राजा झाला, खूप खूप बरं वाटलं. वत्सा, राजकारणातून वेळ काढून या तुझ्या मातेला अधूनमधून भेटायला येत जा. वाट पाहिली मी तुझी. आपला बहुमोल उपदेश मी ध्यानात ठेवेन माते. यादवराज, आल्यापासून पाहतोय आपण असे दूर गप्प उभे का? माझं काही चुकलं का? असा अबोला धरू नये. कुंती आतेच्या मानसपुत्रा, आपण आता बंधू झालो. नुसता कृष्ण म्हणायला हरकत नसावी. अंगराज, वत्सा, हस्तिनापूरचे राजकारण वीरतेकडे झुकत चालले आहे. तुझ्या आणि दुर्योधनाच्या मैत्रीत मी नाही ऐकले, पण तुझ्या महत्वाकांक्षेला सुडाचे स्वरूप येऊ देऊ नको. सद्सद्वी बुद्धी सदैव जागृत ठेव. आपला उपदेश ध्यानात ठेवेन मी माते. कृष्णा, तुम्हाला आपला थोरला बंधू मानला आहेस. बंधुत्वाचे नाते अधिकच दृढ होऊ दे. गोकुळाला वेध लावणाऱ्या आपल्या बासरीची ख्याती मी ऐकून आहे. ते स्वर्गीय स्वर ऐकण्याची फार इच्छा नाही. कृष्णा, तुला अंगदेशीचं हार्दिक आमंत्रण देतो. येशील ना? बंधू, तुझं आमंत्रण स्मरणात राहील माझ्या. तुझ्यासारखा रसिक श्रोता लाभे तर बासुरी जरूर ऐकते. हे आता शुभास्तु पंथाना. आता आज्ञा द्यावी माते. आते, काल कुरुमच्या ग्रहकलहाची पहिली चिंगी पडली. त्याचा वणवा होण्याआधी ती वितवली पाहिजे. शकुने फार मोठं राजकारण केलं. भीमाच्या बोलण्यावर मात्र अंकुश हवाय.
भीमाच्या बोलण्यावर अंकुश असा कुणाचा उपमार केला मी माझ्या अंकुश ठेवावाचा वाटतो. अर्जुना पाहिलंच ना आता जेथून गेलेल्या त्या सुतपुत्राने चांगलीच गरज ओकलेली दिसते. भीमा तुझं बोलणं बेकार असतं हे का कुणी सांगायची गरज आहे. जाता येता त्या कर्णाला पुत्र म्हणून अपमान करायलाच हवा का. युधिष्ठिर दादाही अलीकडे शकुनी मामाची सलगी ठेवून असतो. त्याने त्याला काय पाहता. मामाने युधिष्ठिराला देऊत खेळायला असत ना. अरे सगळेच क्षत्रिय दूध खेळतात. शकुनी मामा धर्म दादाला उद्युत करतो दूध खेळायला. मैदानी खेळ दादाला आवडत नाही. त्याचा आपलं पुन्हा पुन्हा दूध चालूच असतं. युधिष्ठिर दादाला द्यूताची चटाकच लागली माते. व्यसनच म्हण ना. आणि हे तुम्ही मला आज सांगताय. युधिष्ठिर दुधाच्या पूड खयात गेल्यावर युधिष्ठिराला मी ताबडतोब बोलावलं म्हणून सांग. त्याला वेळीच रोखलं पाहिजे. अर्जुन भीमसेन तुम्ही तुमच्या पदावर ताबा ठेवा. धर्मदादाने आज्ञा केल्याशिवाय तुम्ही कोणाला शासन करायचं नाही ही माझी तुम्हाला आज्ञा आहे. युधिष्ठिराला मी समजावे. आते पराक्रमात कमी पडणारे कौरव युधिष्ठिराच्या दूत प्रेमाचा फायदा उठवू शकतात. मी उदय द्वारकेला निघालोय. शाल व जरासन द्वारकेचा घास घ्यायला टपले. त्यांच्या बंदोबस्तासाठी मला भाग आहे. भीमार्जुना आतेला सांभाळा.